बहीणचा मुलगा गेला, त्या आईच्या जगण्याची किंमत काय? निरीक्षण करा. तो जर सीमेवर गेला तर ठीक आहे, तो युद्धात गेला तर ठीक आहे, पण ज्या आईला दूध पाजलं तिचा मुलगा तिच्या अगोदर गेलाय. बोला खोटं आहे का? त्याच्या पुढे ऐका. या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेम जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेमच्या जवळ लहान पोरं उड्या हाणतात. उड्या काय ही तुझी पोर आहे? माझा बाप पेटला, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे, माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून आलो नाही. अरे मग आज तू खेळत का नाही? का? खरं सांगू तुम्हाला, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, माझ्या पोटात आग पडते म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, मेला. तेच पोरग घरी येत, आईला म्हणत आई मेलाय माझा बाप, मेलाय. तू फसवला आई मला, माझा बाप मेलाय, मला परत बाबा मिळणार नाही. आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची मुलं बापाच्या तस्करीला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या अंत्यविधीला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या अंत्यविधीला आहेत. याला 3च कारण जबाबदार आहे: दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. बोला तुमचा याच्यावर काय मत आहे? दारू बेफाम, जुगार बेफाम, मोबाईलचा वापर आणि हे मारामाऱ्या, हे सगळं फक्त सर्च करा. मारामारी कशी करायची हे सुद्धा तुम्हाला कळेल. फक्त सर्च करा. आणि ह्याच गोष्टीमुळं तुम्ही मी देवाला मुकलो. खरं सांगू महिला मंडळ, कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत नाही, नाही. दळायला गेला दळणच इकडे. आज ही गोष्ट जर तुम्ही पाहिली नाही तर संसार कुणासाठी करायचा याचा विचार तुम्ही आज घरी गेल्यावर झोपताना एक 10 मिनिटं एकटे बसून करा. एक 10 मिनिटं सगळे एकटे बसा आणि आठवा आज आपण केलेले कष्ट काय आणि आपल्या घरात तमाशा चाललाय काय. 7वी पर्यंत आपल्याला पाटी होती शाळेत जायला. पाटी, तिला साठा नव्हता. तिला साठा नव्हता. खापराची होती. खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घेत होते. तर पत्र्याची पाटी थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. सण आपल्याला तरी माहित नव्हती. पेनशिळी आपण खात होतो. आज महिला मंडळ, मुलगी 5वीला आहे आणि मुलगा 3रीला आहे. खरं बोला तुम्ही, शाळेतून जर दोघं बहीण भाऊ आले तर मजा करीत येतात का डायरेक्ट येतात? मजा करीत. भाऊ पाहा का गप्पा कशा. भावाच्या आणि बहिणीच्या आज लई लिहायला सांगितलंय. तुला माहितीये का त्याला हल्ल सरण्यास का त्याचा ग्रहपाठ अपुरा होता. गप्पा बरं का दोघांच्या. मग बहीण काय म्हणते माहिती का, घरी गेल्यावर आहे ना मला एक आकृती काढून देशील का? हो मला देईल भाऊ, पण मला निबंध लिहावा लागेल. तू माझा निबंध लिह, मी तुझी आकृती काढी. आल्याबरोबर भावाची मारामारी व्हायला काही टाइम नाही. 2 मिनिटात मारामारी. बरं मारामारी अशी राहती, तिचा हात याची पाठ. हिनं नुसते बुक्के हाणायचे आणि त्यानं बुक्के सहन करायचे, रडायचं नाही. आणि हिच्या जर अंगाला हात लावला अख्खं घर डोक्यात यायचं. काय मारामारी असते बहीण भावाची. खरं सांगा सगळ्या महिला भावाची मार खाण्याची कॅपॅसिटी संपली. मग त्याचं काय केस धरायचे, बहिणीचे केस. आता केस धरले का बहीण हाताळली. सोड सोड ना, पाया पडला.
आणि मान परत मान लागाय नाही मारणार. आता बाईने खरं सांगा पोरी भावाला केस सोडलं पळून जातो. कोणाला जातो? आईकडे. आता सगळ्या आया सांगा तुम्ही बाजूपणची घेते पुरीची नाही. हा तुम्ही काय म्हणते माहिती पुरीला एवढी मोठी तोंडगी झाली त्याला मारते सगळ्यात गप्पा मारित आले. तो तो तिसरीला तू ती 5वीला. आई वटेवर उभी होती. आले दोघ जण. आई आज नाही निखाणे आम्हाला काम सांगू नको आई आज नाही न्यायचंय त्याचा जरा काम आहे त्याला हाल नाही सरांनी मला कृत्य करायचंय. बाळानं कपडे बदला आणि अभ्यास करा. 5वीची पोरगी म्हणते आई हे आई भूक लागली का आई मला भूक लागली आई भूक. ती आई भाकरीचं टोपलं घेते. एक भाकर बारीक चुरते त्यात पातळ भाजी टाकते आणि दोघं जणांना खायला लागतात. त्या 5वीच्या पोरीचं वाक्य आहे का आई खायला 2-3 घास तू खाय. बाळा मी संध्याकाळी जेवण तुम्ही जेवा. आई तू संध्याकाळी जेवणार नाही. माझा बाप दारू पिऊन आला की तुला रोज मारतो आहे रोज मारतो नाही जेवण्याचे. तेवढ्यात दारुड्याचा आवाज आला. दोघांचं जेवण संपलं. तिसरीचा मुलगा बहिणीच्या कुशीत घुसला. आज ती त्याची बहीण नाहीये ती त्याची आई आहे. बहिणीच्या कुशीत घुसला. भावाचे रडून बहिणीच्या कुशीत घुसला. बापाच्या शिव्या ऐकल्या झोपी गेला. 5वीच्या पोरीनं भावावर थाप टाकली. दोघं जण एका गोधडीत झोपले आणि तोंडावरची गोधडी उचकून माझा बाप माझ्या आईला कसं मारतो ही 5वीची पोरगी पाहते. ही मी तुम्हाला मालिका सांगत नाही. मी आज कीर्तनात बसलेले 80% बेवड्यांच्या घरातले चित्र आहे घरात. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला नाहीच वाईट बोलणार त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय. आणि पहिला पोरगा आहे मी दुसरा पोरगा आहे तू तिसरा पोरगा आहे तुझं चौथा पोरगा आहे माझं. आता 6 राहिले 12 राहिले 12 राहिले. काम क्रोध लोभ मत मत्सर आणि अहंकार किती झाले 6 आणि पहिले 4 10. आता किती राहिले 6. आशा इच्छा तृष्णा कल्पना आणि मनिष्णा. 16च्या 16 पोरं माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने गेले म्हणून मी हरिपाठ नावाचा ग्रंथ आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 23 नंबरचा. माझं लग्न झालं नाही पण मला 4 मुलं झाली. माझा पहिला मुलगा वेद आहे दुसरा मुलगा योग आहे तिसरा मुलगा साधक आहे चौथा मुलगा अनाथ आहे. मी पहिल्यासाठी अमृतानुभव दिलाय. मी दुसऱ्यासाठी चांगल्यापासती लिहिली. तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि पाया पडून सांगतो सगळ्यांना हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ संप्रदायाचा आत्मा आहे. आणि खरंच सांगा महिना म्हणलं तुमच्या पोराने गॅदरिंग मध्ये भाग घेतला ते गाणं पाठ करतंय का पेनड्राईव्हवर नसतंय पेनड्राईव्हवर नसतं. पण गॅदरिंगला जाताना पोराची आई पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाते. सगळ्यात जास्त मेकअप आई करते. जाता जाता वाटलं तर ब्युटी पार्लरला थांबते. ब्युटी पार्लरला 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असे 3 पायऱ्या आहेत. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वाटणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं इथल्या फट्टीत चमकी भरायची याला असा भांग द्यायचा आणि एक बटका आवर घ्यायचा. आता खरं बोला तुम्ही सगळ्या पुढे बसल्या शिक्षक आला शिक्षक माईकवर आले. आता हा विद्यार्थी गायब लगेच ते पोरगा आलं बटन दाबलं नाचायला लागलं. खरं बोला बरं देवी पुढे तुम्ही तुमची थोडी तरी डोळ्याची कळवली होती का नाही.
तयार होती का? आनंदानं सांगा, आनंदानं. का? तुमचं पोरग पेनड्रायव्हर नाचलं तरी तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. ज्याला कोणीच नाही तिचं बाळ जर विश्वाची आई होत असेल तर तिचा हरिपाठ आपण पाठ का करू नये? कोण आहे? आई नाही हो. ज्ञानोबा राहायचं जीवन असं आहे. पहिला म्हणलं नाही, आई नाही, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, चुलता भाऊ आहे, चुलता नाही, प्रेमाची भाषा नाही, पाठीवर कोणाची थाप नाही, का प्रेमानं कुणी गाल ओढणार नाही, तरी ते बाळ विश्वाची आई झालं. आणि हरिपाठ पाठ करायचं काम माहिती का? एवढं हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळं आहे ते की त्याचं वयच फक्त 15 वर्ष. 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आणि एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं आम्ही PhD झालो, तुमचा लकलाट तुम्हाला. इंग्रज गेल्यापासून 700 वर्षात ज्ञानेश्वरीच्या एका ओळीचं खंडन कुणाला करता आलं नाही. हा विश्वातला चमत्कार आहे. हा चमत्कार राज्यातला नाहीये, हा विश्वातला चमत्कार आहे. 16 वर्षाचं बाळ ज्ञानेश्वरी लिहू शकतं. पण विमानाचा शोध लावणारे, सायकलचा शोध लावणारे, पेनड्राईव्हचा शोध लावणारे, मेमरी कार्डचा शोध लावणारे, इंस्टाग्रामचा शोध लावणारे, यांना ज्ञानेश्वरीच्या एका ओळीचं खंडन करता आलं नाही. ते बाळ किती विद्वान. आता पुढे सांगू राहिला म्हणजे भजन करणाऱ्या ज्ञानेश्वरी वाचताना ना जोरात पान उचकू नका. कधी उचकू नका ज्ञानेश्वरीचं पान जोरात. का माहितीये तुम्हाला? ते ज्ञानेश्वरीचं लिहिणारं बाळच इतकं खोल आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे त्या बाळाचं ब्रह्मा आहे. ब्रह्मा येते, ज्ञानेश्वरी ती. आणि पुढे सांगू म्हणलं म्हणलं तुम्ही देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा उद्यापासून. फडक्याने गुंडाळा, हळद कुंकू व्हा आणि 1 महिनाभर तिला रोज स्पर्श करा. तुम्हाला माहिती, मला फोन करून सांगा, वर्ष 1च महिन्यात ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. एवढा जगातला भयानक ग्रंथ आहे. आता पुढे सांगू का? ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पाठ ग्रंथ अवघड हरिपाठ आहे. हरिपाठा इतका अवघड ग्रंथ एकही नाही. आम्ही रिटायर झालोय पण आमचे हरिपाठ पाठ नाही. आम्ही फक्त नोकऱ्या केल्या, सासरवाडीचं कल्याण केलं, खाले केले, मजा मारली, पेन्शन घेऊन सासरवाडीला गेलो. आयुष्य संपलं तुमचं.